हॅलो. थांबा की बाबा 2 मिनिटं. बोला बा. आहेत का? आहेत फोन लावलाय माईकला. चांगलं टुर्नामेंट भरवलंय म्हणा. शुभेच्छा. असं टुर्नामेंट भरवीत जा. केलं का बापू या की. आमचे बापूसाहेब खोमणे या स्पर्धेच्या निमित्तानं बापू आले. बापूंच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी टुर्नामेंट होते वर्बनमध्ये. यावर्षीची जी स्पर्धा आपण पाहतो काही कारणास्तव थोडीशी आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि ती टुर्नामेंट कदाचित आम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ती टुर्नामेंट आम्ही बापूंच्या वाढदिवसानिमित्तच आणू. आपल्या तालुक्यासाठी एक क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे बापूंचं आणि प्रत्येक खेळाडूंवरती त्यांची सुद्धा माया आहे आणि आज त्यांची टुर्नामेंट या महिन्यात नाही तर पुढे काही महिन्यानंतर आम्ही पुढे कव्हर होईल अशी बापूंकडून आम्ही आपल्याला अर्थात ह्या वर्षी आपली ती टुर्नामेंट या महिन्यातच होते. मार्चमध्येच आपण बघायचो 22 ते 26ला. तर थोड्याशा काही कारणास्तव आपण पाहतो ती टुर्नामेंट यावर्षी त्या तारखेत न होता पुढे त्या तारखेमध्ये थोडासा बदल राहील आणि येत्या आगामी काळामध्ये पुन्हा एक बेटर व्हर्जन घेऊन सायराज चषकाचा आपण भेटू वर्बनमध्ये. इथे आपण पाहाल मॅच सुरू होणार आहे. दत्तमामा ताकवणे यांच्या आपण पाहतो ह्या सूचना इकडे शुभेच्छा आल्या. हे दत्तमामा ताकवणे पारगावचे ज्यांनी मामांनी कृष्णा सातपुतेला 0वरती आउट केलं होतं रांजणगावच्या मैदानावरती. वादोजी कुंभार सर इथे आमच्या बरोबर आहेत. 1 जूनला KPL यावर्षी पुन्हा एक बेटर बिगर व्हर्जन KPLचं महादेवजी कुंभार MTK या नावाने ओळखले जाणारे खेळाडू आणि एक प्रसिद्ध उद्योजक महादेवजी कुंभार सरांची एक मोठी टुर्नामेंट 1 जूनला तुम्हाला बघायला मिळेल. तर मॅच कडे जाऊ आम्ही. 5 षटकांचा एक मोठा बॅटल. 75,000 रुपयांचा धनादेश आणि मानाचा सन्मानाचा करंट कोणती टीम आपल्याकडे ठेवणार यासाठीचा एक मोठा महामुकाबला. द ग्रेट वॉरियर्स कडून तुम्ही बघू शकता मैदानावरती दाखल होतोय दौंडचा कृष्णा या नावाने ओळखला जाणारा अर्थात रोहन मिस्टर 360 रोहन गर्दडे. हा एक झंझावात आहे. स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. रायझिंग स्टार आहे. ऑल इंडिया ओपनला खेळणारा हा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला सुपरस्टार आहे. गब्बार सरांनी जी सूचना दिलेली आहे ती सूचनेला सरांनी झाडूची मागणी केलेली आहे ती पाठवून द्या इकडे विकेटवरती. हॅलो अमितजी साळुंके या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो इकडे आमच्या बरोबरीत आणि महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करतायत कार्यरत आहेत. एका साईडला कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तर दुसऱ्या साईडला टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीवरती अफाट प्रेम. हा सामना उरुळी कांचननं जर जिंकला तर अमितजी साळुंकेंकडून 2,000 रुपयांचं बक्षीस टीम तुम्हाला दिलं जाईल. गुढीपाडव्याचा सण येतोय. नवीन वर्षाची सुरुवात होते आणि नवीन वर्षाची सुरुवात उरुळी कांचनचं गाव पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटच्या एका मोठ्या पर्वाबरोबर करत आहे. UKNPL उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग ही टुर्नामेंट 19 मार्चला उरुळी कांचनच्या मैदानावरती सुरू होते. इथे आमच्या बरोबरीत अमित सर आहे. त्यांचा संपूर्ण सर्जनशील स्टाफ आहे आणि ती टुर्नामेंट उभी करत असताना या आयोजकांनी अफाट मेहनत घेतलेली आणि तब्बल 10-11 दिवसाची मोठी शृंखला आहे आणि ती टुर्नामेंट 19 तारखेला सुरू होणार आहे. रंजन जगताप यांचं विशेष योगदान. आज ही टुर्नामेंट उभी करत असताना
पायात चप्पल न घालताना आपण पाहतो, न घालता मैदानावरती आपल्या संघासाठी, आपल्या या गावासाठी, आपल्या टीमसाठी आणि आपल्या आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी रंजन जगताप. हे विशेष योगदान आहे रंजनचं. थँक्यू रंजन. इथे उपस्थित होत आहेत नुकतीच परवा दिवशी एक स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती करणार आहे विक्टरी स्पोर्ट्सचे मालक ओंकार ताडगे. ओंकार ताडगेंना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा सर. हाफपीट टेनिस बॉल क्रिकेटचा हा शिलेदार आज डंका वाजवतोय फुलपीट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी MDK महादेवजी कुंभार सरांकडून 501 रुपयांचं पारितोषिक. तर संदीप मोरे यांकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये. मुख्य पंचांनी कॉल केलाय. मॅचला सुरुवात करतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. तर रोहन गरदडेच्या लागोपाठच्या ओहो 3 षटकारांसाठी समीर जाधव महाराष्ट्र पोलीस यांकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे. 501 रुपयांचं बक्षीस आपण पाहतो टीमसाठी. रोहनसाठी हे बक्षीस आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो घटना थोडीशी बॅटची एज कदाचित आय थिंक तिकडे पुढे बघायला मिळाली होती. प्रवीण गायकवाड यांचा पुरेपूर प्रयत्न तिकडे तो चेंडू घेण्यासाठी. तर रेवन गोरगल यांनी जर 3 षटकार खेळले तर तुषार गायकवाड यांकडून 1000 रुपयांचं बक्षीस. श्रुतिक भैया जाधव हनुमान युवा मंच अध्यक्ष हे या ठिकाणी इथे उपस्थित होत आहेत. श्रुतिक भैया त्यांचा विषय हार्ड आहे. त्यांचं आपण पाहतो या ठिकाणी इथे आगमन होतंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. रेवन गोरगल 5 षटकांची मॅच पॉवर प्ले ऑन. हा बॉल यावेळेस वेट केलाय खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट. रेवन गोरगल कव्हर फोडण्याचा विचार आणि चेंडू कव्हर सीमारेषा पार. मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. हो तिकडे नेणार आहे का भाऊ पाणी? होय भाऊ पाणीची बॉटल तिकडे नेणार आहे का? श्रेष पाणी आणू. श्रेष मोरे शहजाद अन्सारी आणतात भाऊ. हाय हाय भाऊ पुन्हा एक आपण पाहतो या ठिकाणी हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे आमच्या बरोबरीत कॉमेंट्री बॉक्समध्ये बाल महाराज प्रदीप जाधव गेली 4 वर्ष आवाज या मैदानावरती घुमतोय. 4 दिवस झाला हा आवाज या मैदानावरती. उत्कृष्ट समालोचक आमचे प्रदीप सर. हो यावेळेस रेवन गोरगल बाउंड लाईनच्या तिथे झाली चूक आणि बॉल सीमारेषा. विक्रम भैया शेळके द ग्रेट वॉरियर्स केडगाव संघाचे संघ मालक त्यांकडून पारितोषिक येत आहे. टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 501 रुपये. संघ मालक. हा बॉल यावेळेस रेवन गोरगल थोडीशी गुगली आपण पाहतो पुढे. बॉल चेंडू आकाशामध्ये. शतरक्षक डाऊन दी बॉल. अथर्व कड टेकन अ कॉट अँड फर्स्ट विकेट इज डाऊन. पहिला खिंडार संघासाठी पहिला धक्का आहे. टीम द ग्रेट वॉरियर्स केडगाव. तुषार इनामदार मैदानावरती. शिवाजी भापकर सरांकडून तुषार इनामदारच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे तुषार इनामदार. तालुक्यात असं गाव नाही जिकडे तुषार इनामदारचं नाव नाही. असा हा खेळाडू आपण पाहतो मैदानावरती. तर जायंट किलर टीमचा कॅप्टन तुम्ही बघताय अमर.
तर गणेशजी इनामदार यांकडून सुद्धा तुषारच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपये. पहिलं षटक आहे धावपलिकेवरती आम्हाला जायचं एका गाडीच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत त्या 11 धावा. तुषार गायकवाड यांकडून सुद्धा 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक. MDK यांकडून पारितोषिक आहे तर संघ मालकांकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे. एक ओव्हरचा खेळ संपलाय. धावपलिकेवरती 11 धावा. षटक क्रमांक 2 आकाश बॉलिंग मार्क वरती. जे दुसऱ्या क्रमांकाचा षटक हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटला रोहन गर्दडे खेळला हा चेंडू. मुख्य पंचांचा इशारा. या चेंडूवरती धावाच्या चौकार. लागतंय उरुळी कांचनची टीम. होम ग्राउंड आहे, सरावाचं मैदान आहे. बट तुम्ही बघाल रेवन गोरकल आणि नंतर आता रोहन गर्दडे या मॅच मध्ये खरं तर इतक्या लवकर माघारी जात असताना या मॅच कडे कसं बघता, किती फरक पडेल रोहन गर्दडेच्या विकेटनं? भरपूर फरक पडेल प्रदीप सरांनी सांगितलं. कारण तुम्ही बघाल की सरावाचं मैदान आहे आणि रोहन गर्दडे असा खेळाडू आहे जिकडे कुठूनही मॅचचं चित्र बदलून टाकू शकतो. मात्र असा खेळाडू इकडे लवकर बाद करण्यामध्ये यश मिळतंय टीमला. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील महेश हरियर. तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे महेश जाधव सर सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये त्यांचं सुद्धा अभूतपूर्व योगदान आहे आणि आज ते या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. गफार खान सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. आज साताऱ्यामध्ये त्यांचं नाव घेतलं. फिरोज शेख टायगर या नावाने ओळखले जाणारे मोठे लेजंड प्लेयर. आजही हे नाव टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये आदबीने घेतलं जातं. ही संपत्ती गफार खान सरांनी कमवली. डिक्लेरेशन झोनमध्ये हा चेंडू जाईल. 2 धावा तिथे येतील. या 2 धाव्याच्या मदतीने धावपलिकेवरती जाऊ. धावपलक दाखवतोय 17 धावा. 17 धावा. हा 17चा खतरा कोणाला राहील रेहान? इकडे आपल्या बरोबरीत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये धावपलिकेचा खेळ. रमेश अण्णा यांकडून दोन्ही खेळाडूंसाठी बक्षिसाची घोषणा होते. रमेश अण्णा बेरगळ यांकडून दोघांपैकी कोणत्याही खेळाडून जर षटकार खेळला तर त्या षटकारासाठी 1100 रुपयांचं बक्षीस आहे. 2 धावा तिकडे येतील. 2 धावा प्राप्त झालेत. 2-2 धावेच्या मदतीने संघ पुढे येण्यासाठीचा प्रयत्न करतोय. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस 2 टीम. द बिग थ्रिल ऑफ द टुर्नामेंट. आय कॅचिंग इव्हेंट आहे. लख प्रकाश चोहीकडे दिव्यांचा उजेड आहे आणि ह्या दिव्यांच्या उजेडाच्या खाली आपण पाहतो सुरू असणार हा टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा महारण संग्राम आहे. ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडूनं एक नवा इतिहास लिहिला. दिग्गज गाव या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते ज्यांनी आपला खेळ दाखवला. लाखो लोकांची भावना असणारा हा क्रिकेट आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल मोठ्या स्टेजवरती खेळला जातोय. निर्धाव चेंडू. आज ग्रामीण भागामध्ये इथे उपस्थित होत आहेत पुणे ग्रामीण पोलीस आमचे सन्माननीय सागर भाऊ जाधव. हे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आमच्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करणारा आकाशला आपण बॉलिंग ट्रॅक वरती बघतोय. डावखुराताचे खेळाडू. हा बॉल यावेळेस महेश हरिहरनं उडवलाय चेंडू. अथर्व कडला बीट केलं जात आहे का आणि
मेडो शेड्यूल आयोजित करणार आहे आणि त्यांची गावची टीम खेळते. सचिन कांचन सरांकडून त्यांची होम टीम आपण पाहतो आज गाव खेळता इकडे आणि त्यांनी त्यांच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्ताने इकडे पाठवलेल्या आहेत. सरांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. बापूरावजी चव्हाण यांकडून सुद्धा लागोपाठच्या 2 विकेट 2 षटकारांसाठी 501 रुपये. बाप्पू वाघमोडे यांकडून बक्षीस येते महेश हरिहर यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक. प्रसाद बारवकर आणि निलेशजी कुंभार लागोपाठ 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं बक्षीस येत आहे. बक्षिसांची खैरात मोठी आहे. पारितोषिक खेळाडूंसाठी मोठी ठेवण्यात आलेली आहेत कारण आज गावातली मुलं इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी आपण पाहतो पुढे. ओ हो यावेळेस महेश हरिहर जैसे गेंद निकली थी बल्ले से. षटकार आलाय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि या षटकाराच्या मदतीने धावपलक्यावरती धावपलक पुढे येईल. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावपलक्यावरती आपल्याला बघायला मिळेल. 32 धावांचा आकडा धावपलक्यावरती महेश हरिहर कडून आपण पाहतो इथे ही आतिषबाजी अथर्वकड. बॉल यावेळेस बॅटचा टॉप एज. अध्यक्ष सर्वे सर्वजनक संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष आणि प्रसिद्ध रील स्टार मोनूभाऊ बडेकर यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. धनंजय बापू शेळके यांकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचं बक्षीस. धावपलक्यावरती धावा 32. धर्मेंद्र भाऊ बडेकर यांना विनंती करतो आम्ही की आपण भाऊ मुख्य व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हा. तर निलेश कुंभार यांकडून सुद्धा आपण पाहतो अमर यांच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. निलेश भाऊ कुंभार आमचे MDKचे आपण पाहतो अर्थात महादेव सरांचे खूप जवळचे आणि KPLचे. म्हणून भाऊंना विनंती भाऊ आपण मुख्य व्यासपीठावर या 2 मिनिटं भाऊ या मुख्य व्यासपीठावर सन्मान होईल. धर्मेंद्र भाऊ अली अन्सारी यांना विनंती करतो आम्ही की आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती या. धर्मेंद्र भाऊ बडेकर हे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आमच्या बरोबर उपस्थित होत आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. धावपलक्यावरती जायचं आपण पाहतो मॅच ऑन आहे. षटक क्रमांक सुरू आहे. आपण पाहतो अथर्वकडचं राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक हँड तुषार इनामदार. खेळावी लागेल एक मोठी इनिंग तुषार. इथे आवश्यकता आहे आपल्या संघासाठी खेळणं. अथर्वकड यावेळेस मुख्य पंच शरद खोरे सरांनी स्क्वेअर बॉलचा कॉल सांगितला. एका अतिरिक्त धावेने धावपलक्यावरती खेळ पुढे येईल आणि धावपलक आहे 34 धावा. 3रा क्रमांक तो षटक आहे आणि 3रा क्रमांक तो षटक आपण पाहतो आतमध्ये सुरू असताना 34 धावा आतापर्यंत द ग्रेट वॉरियर्स केडगावनं पूर्ण केलेल्या आहेत. 34 धावा धावपलक्यावरती. यानंतर येणारी अजूनही 2 षटकं आपण पाहणार आहोत पुढे. अथर्वकड बॉलिंग ट्रॅकवरती. रायझिंग स्टार आज ऑल इंडिया ओपनसाठी अथर्वकड खेळतोय. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन. अथर्वकड आजच आपण पाहतो साताऱ्यामध्ये फायनल खेळला हमराज मृत्युंजय कोथरूड पुण्याच्या टीममधून. आज इतक्या मोठ्या टीममध्ये इतक्या ऑल इंडिया ओपनच्या टीमचं रिप्रेझेंट करणं आणि इतक्या कमी वयात पुढे येणं अर्थात ही मोठी बाब आहे. असा हा अथर्वकड उरुळी कांचननं दिलेला एक मोठा सुपरस्टार आहे आणि तोच आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला बघायला मिळेल.
मला वाटतं लोहगडमधून खेळलेला अथर्वकर उरुळी कांचनची प्रीमियर लीग. हा बॉल ज्यावेळेस थोडीशी ट्रिगर मुवमेंट आणि एक स्वतःला स्विच करण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो अमर होते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, 2 धावा, गुड रनिंग बिटून द विकेट. अमर शेळके हा डोक्यानं क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. शक्तीपेक्षा युक्तीवरती जास्त जोर देणारा आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थितीनुसार क्रिकेट खेळणारा खेळाडू. म्हणजे तुम्ही बघाल अमरत्वाचं वरदान मिळालेले सप्तचिरंजीव आपल्याला माहीत आहे जे अमर होते. आणि अमर यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी महेश जाधव सरांकडून 1100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत 37 धावा धावपलकीवरती. उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग डॉक्टर मणिभाई देसाई चषक पर्व 3 हे उरुळी कांचन मध्ये होतंय. 19 मार्च ते 29 मार्चला ती स्पर्धा असणार आहे. महात्मा गांधी विद्यालय मैदान उरुळी कांचन या ठिकाणी ती स्पर्धा 51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असणारी एक मोठी नावलौकिक असणारी टुर्नामेंट आहे. उरुळी कांचनची टीम तर गणेश इनामदार यांकडून तुकाराम तुमच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या आतापर्यंत तुम्ही बघताय 37 धावा धावपलकीवरती आहेत. 37 धावांचा आकडा. तर तुषार गायकवाड यांकडून सुद्धा तुषार इनामदार यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. तर धर्मेंद्र भाऊ अर्थात मोनू भाऊ बडेकर यांकडून बक्षीस येत आहे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि या विकेटसाठी मोनू भाऊ बडेकर यांकडून 501 रुपयांचं बक्षीस.
मनापासून स्वागत करतो. लक्षात घ्या, सामना जिंकायचा आहे. 43 होत्या, 2 आल्या, 45 धावा. धावपलकीवरती 4 षटकांचा खेळ संपला. निलेशजी कुंभार ग्रामपंचायत सदस्यांकडून अमर यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. 45 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. अमर शेळकेच्या प्रत्येक 6ला 201 रुपये. तर राजेंद्र कुंभार, अमर शेळके यांच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं बक्षीस ग्रामपंचायत सदस्य निलेश कुंभार. निलेश कुंभार यांकडून आपण पाहतो हे बक्षीस असणार आहे. 4 ओव्हरमध्ये अमर सर 45 तुमच्याकडे आहेत आणि शेवटचे 6 चेंडू आहेत आणि एक जीवनदान मैदानावरती तुम्ही त्यांना आपण पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमधल्या आपल्या आयुष्यातले आतापर्यंत 10-12 वर्ष आपली आयुष्यातली क्रिकेटसाठी दिलेला खेळाडू आहे. मोठं योगदान आहे. महेश जाधव सरांकडून सुद्धा त्यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1,500 रुपयांचं बक्षीस आलंय. अशा अमर ऑन स्ट्राईक एंडला तुम्हाला ऑन स्क्रीनवरती बघायला मिळतील. प्रत्येक विकेटसाठी मोनूभाऊ बडेकर यांकडून 500 रुपये. संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आणि मैदानात पंचांच्या निर्णयाची वाट न बघणारा एकमेव खेळाडू आहे. ज्या खेळाडूला तुम्ही बघताय मैदानातून, तो मैदान सोडून निघून चाललाय. मोठा धक्का. लक्षात घ्या, प्रश्न केवळ खोट्या अस्मितेचा किंवा पोकळ आत्मविश्वासाचा इकडे नाहीये, तर जीवनाच्या लढाया लढत असताना राष्ट्रप्रेमासाठी काय करावं लागतं याचा होता. मोठा संघर्ष आपण बघितलाय. कठीण परिस्थितीत वेळ प्रसंगी चित्तथरारक निर्णय घ्यावे लागतील. युद्धाची मोठी कहाणी आहे आणि प्रेक्षक राजा आपण पाहतो मोठ्या संख्येने या स्पर्धेच्या निमित्तानं 45 धावा. प्रत्येक खेळाडून आपण पाहतो या खेळावरती प्रेक्षक राजांना मनापासून प्रेम केलंय. अथर्व कड, तर बॅटर संकेत. अथर्व कडला आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अथर्व कडनं कमाल केली. रणजित जगताप यांकडून संकेत यांच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं बक्षीस. 45 धावा धावपलकीवरती. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू. काय आलं? या स्पर्धेच्या निमित्तानं सिद्धार्थ राजपुरे, धीरजजी भागवत, तुषारजी शितोळे, आमचे ऋषी कदम, अनिरुद्ध थोरात आणि परिशिक्त थोरात हे सर्व मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं खास खुडबावरून ही स्पर्धा बघण्यासाठी आमच्या बरोबरीत उपस्थित आहेत. आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू आपण बघतोय डावामध्ये पुढे शिल्लक आहेत. खेळ मोठा आहे, महत्वाचा आहे, संघर्षाचा आहे आणि लढाई ही मोठी विचारांची आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत अक्षय राऊत. हा चेंडू गणेश पवार, उंच आकाश मार्गाने आसमान दाखवलाय. स्टँड अँड डिलिव्हर.
राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. 3 स्तंभ आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे कव्हर केलेत. अ बॉल अडव्या बॅटनं स्वेअर चेंडूची घोषणा तिकडे. स्वेअर बॉलची घोषणा पंचांकडून. एक अतिरिक्त धाव धावपलक्यावरती खेळ पुढे येईल. 53 धावा. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आपण पाहतो पुढे. 53 ऑन बोर्ड. 53 धावा धावपलक्यावरती आतापर्यंत खेळ. बॉल यावेळेसही पुन्हा वाऱ्याच्या वेगात ती चेंडू आपण पाहिलं. बॅट फिरले होते. अजून चेंडू तो व्यवस्थित बॅटवरती नाही. मुख्य पंच शरद खोरे यांनी कळवलं लेग बाईचा कॉल आहे पुढे. लेग बाईच्या एका सिंगलच्या मदतीने धावपलक पुन्हा एकदा पुढे. 54चा आकडा आतापर्यंत द ग्रेट वॉरियर्स केडगाव पूर्ण करू शकलेले आहे. तुषारदादा थोरात यांचे कट्टर समर्थक अक्षय सोडणवर हे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. तर बरोबरीत आपण पाहतोय चार्जिंग पॉइंटचे मालक चार्जिंग पॉइंट या स्पर्धेचे सर्वेसर्वा धुळा सोडणवर. चार्जिंग पॉइंट यांकडून गणेश पवार यांच्या खेळासाठी षटकारासाठी 101 रुपयांचं बक्षीस धुळा सोडणवर यांकडून आपण पाहतो. ह्या पारितोषिकाची घोषणा धुळा सोडणवर सर करतायत. चार्जिंग पॉइंटचे मालक आहेत आणि त्यांकडून हे पारितोषिक आपण पाहतो खेळाडूसाठी. शेवटचं षटक समाप्तीच्या उंबरठ्यावरती. धावपलक 55 धावा. बॉल यावेळेस समोर मिड विकेट मध्ये हा चेंडू पुढे खेळलाय. मिड विकेट मध्ये हा चेंडू आपण पाहतो पुढे. पाच षटकांचा खेळ टाकून कंप्लीट झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती धावा बनवल्या गेल्यात 57. विजयासाठीचं टार्गेट मिळतंय टीम 58. यानंतर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या काही प्रमुख पाहुण्यांचे विशेष सन्मान हे आपण आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही संपन्न करतोय. आम्ही सन्मान करणार आहोत. अर्थात आपले अतिथी देवो भव ही परंपरा आपली भारतीय संस्कृती आलेल्या पाहुण्यां वतीने हे सन्मान इकडे संपन्न केले जात आहेत. पारितोषिक ज्या मान्यवरांच्या वतीनं आपण पाहतो आपल्या स्पर्धेसाठी आम्हाला 75,000 रुपयांचा धनादेश देणारे दौंड तालुक्याचे युवा नेते सन्माननीय तुषारदादा थोरात यांचाही सन्मान आम्ही आयोजक कमिटीच्या वतीने इकडे संपन्न करतोय. आणि तुषारदादांच्या वतीनं हा सन्मान आम्ही स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. सन्माननीय राजाभाऊ मलबार यांना विनंती आहे की भाऊ हा सन्मान आपण दादांच्या वतीनं स्वीकारावा आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सचिन भाऊ शेळके यांच्या शुभ हस्ते हा तुषारदादांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय. पुढील सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती संपन्न होईल. आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोठी मदत केलेली आहे असे कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. आणि यानंतर आम्ही सन्मान करतोय आम्हाला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणारे रोहितदादा गजरमल ग्रामपंचायत सदस्य केडगाव. रोहितदादा गजरमल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय आणि हा सन्मान करतील सचिन शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करावा. सचिनजी शेळकेंना विनंती आपण पाहतो की आपण हा सन्मान सन्मान आपण पुढे करण्यासाठी या स्पर्धेसाठी रोहितदादा तुम्ही बक्षीस दिले आम्हाला 2ऱ्या क्रमांकाचा आणि आपला हा सन्मान आम्ही करतोय. यानंतर सन्मान होतोय सन्मान श्री अशोक शेठ जाधव अध्यक्ष लोकनाट्य तमाशा मंडळ. 3रं पारितोषिक ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं त्यांचा सन्मान होतोय आणि सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो सन्मान श्री औदुंबरचे शेळके यांच्या शुभ हस्ते हा अशोक सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करतोय. सन्मान होईल सन्माननीय शिवाजी भापकर माजी ग्रामपंचायत सदस्य
वाखारे आम्हाला या स्पर्धेसाठी चतुर्थ बक्षीस ज्यांनी आम्हाला दिलंय आणि हा सन्मान होतोय आणि हा सन्मान आम्ही करण्यासाठी आमंत्रित करतो तुषारजी गायकवाड यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करण्यासाठी पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही संपन्न करतोय. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दाते यांचा हा सन्मान होतोय. यानंतर सन्मान होतोय सन्मान श्री धनंजयजी शेळके पंचायत समिती सदस्य दौंड यांचा सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. तुषार गायकवाड यांना विनंती आहे तुषार आपणच हा सन्मान करावा. तुषार सर गणेश इनामदार सरांना विनंती करतो की आपण हा सन्मान आपण संपन्न करावा. पुढील आम्ही सन्मान करतोय प्रदीपजी दिवेकर यांचा सन्मान होतोय आणि हा सन्मान बापूरावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातो आहे. मॅच थांबवली जाईल. आम्ही सूचना दिल्यानंतर मॅच सुरू करा. आयोजकांकडून ही सूचना आलेली आहे. यानंतर सन्मान होतोय प्रदीपजी दिवेकर हनुमंतजी जगताप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. त्यानंतर सन्मान होतोय रविशेठ कोराळे यांचा हा सन्मान आणि हा सन्मान करतील हनुमंतजी जगताप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतो पुढे होतोय. यानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय सन्माननीय काळूरामजी केंजळे सरपंच वाखारी गणेशजी इनामदार यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा सन्मान पुढे संपन्न केला जातोय. यानंतर सन्मान होतोय विक्रमदादा शेळके मोरिया फायनान्स आप्पा बारवकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न केला जातो आहे. हे सगळे बक्षीस दाते आहेत आणि पारितोषिक दाते आहेत ज्यांचा सन्मान आपण पाहतो इकडे मुख्य व्यासपीठावरती. यानंतर सन्मान होतोय गणेशजी गोविंदजी थोरात युवा उद्योजक त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय आणि हा सन्मान होतोय सामान्य तुषार गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा सन्मान इकडे केला जातोय. पुढील सन्मान होतोय गोरखजी शेळके माजी उपसरपंच आणि ह्यांचा सन्मान आपण पाहतो सन्माननीय महादेवजी कुंभार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पुढे संपन्न केला जातोय. ज्यांचे नामउल्लेख आम्ही करतो त्यांना विनंती करतो की आपण आपले सन्मान घेण्यासाठी पुढे या. यानंतर सन्मान होतोय मिठू शिर्के युवा उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. मिठू शिर्केंचा सन्मान करतील सन्माननीय बापूसाहेबजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. यानंतर आपण पाहतो पुढील सन्मान हा मुख्य सन्मान आपण पाहतो पुढे प्रमुख सन्मानामध्ये माऊलीजी गायकवाड शिवाजी बापूंच्या शुभ हस्ते माऊली गायकवाड यांचा हा सन्मान आपण पाहतो इकडे संपन्न केला जातोय. पुढील सन्मान होतोय धनराज मासाळ सामाजिक कार्यकर्ते धनराजजी मासाळ यांनाही विनंती करतो आम्ही की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी पुढे या. दत्ता कुंभार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पुढे मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. यानंतर पुढील सन्मान आपण पाहतो होईल प्रीतमजी देशमुख युवा नेते यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सचिनजी शेळके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होणार आहे. पुढील सन्मान आम्ही संपन्न करतोय अक्षयजी खैरे युवा नेते अक्षय भाऊ आपल्याला विनंती आहे भाऊ आपण आपला सन्मान घ्या. सचिनजी शेळके सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो अक्षय भाऊ खैरेंचा सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं खास ते या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत त्यांचाही विशेष सन्मान होतोय. त्यानंतर बाळासो वाबळे युवा उद्योजक बाळासो वाबळे यांचाही सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. तर सिद्धार्थजी राजपुरे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. मॅच सुरू करा. मॅच सुरू करण्याची सूचना आलेली आहे. विजयाचं टार्गेट आहे टीम 58 उरुळी कांचन 58 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पुढे आहे. 58चं नीड आहे. 58 धाव्यांची आवश्यकता खेळात आहे आणि खेळ डाव समोर आपण पाहतो पुढे सुरू होणार आहे. 58
हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक बारवकर बिर्याणीचे प्रोप्रायटर प्रसाद बारवकर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस बारवकर बिर्याणीचे प्रोप्रायटर ओनर यांकडून आपण पाहतो हे पारितोषिकाची घोषणा होते. खेळ सुरू झालाय. डावाची सुरुवात मैदानावरती झालेली आहे आणि खेळ आपण पाहतो मैदानावरती धावपलकेचा डाव समोर सुरू केलेला आहे. 14 धावा धावपलक्यावरती फटाक्यांच्या आतिषबाजी आहे. खेळ आपण पाहतो मॅच आपण पाहतो ऑन आहे. अमितजी काकडे आणि आमचे अमित काका शेळके आणि बाळासो वाबळे यांना विनंती करतो मी की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिल्या विकेटचं पतन तर इथे उपस्थित होत आहेत. आपण पाहतो विक्टरी स्पोर्टचे ओनर सन्माननीय सोनू ताडगे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इकडे आगमन झालेलं आहे. महेश गिरमे यांना विनंती आहे सोनू ताडगेंना घेऊन इकडे स्टेजवरती या स्प्राईट घेऊन आलेले सोनू ताडगे इथे आपल्या बरोबरीत उपस्थित आहेत. तर न्यू बाठ मैदानावरती दाखल होतील. गिरीश पवार बरोबर ठीक आहे. थोडे इकडे तिकडे बाकी काय नाही काय असं बोलणार कोण नसेल का जातो मी तसं नाही. मी इथं मला 2 वाजता मी नाही झोपलो असतो तर गेलोच असतो. हा मॅच चालली आमची नाही तुला काय नाईटला आलो मी फलटण मला बोलून हा जाईल तरी लवकर. हा बरोबर ठीक आहे खेळ आपण पाहतो मैदानावरती मोठा आहे आणि विजयाचं टार्गेट घेऊन उतरणारा उरुळी कांचनचा संघानं डाव आपल्या अनोख्या अंदाजात सुरू केलाय. गिरीश पवार स्क्वेअर कटची झलक लोकप्रिय फटका आहे.
दिवस ज्यांनी स्पर्धा आपण पाहतो घर बसल्या प्रेक्षकांना उत्तम दर्जाचं आपण पाहतो लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी आम्हाला दिलंय असे आमचे पुरंदरचे आमचे दादा कोलते हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं आगमन आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं इकडे. दादा आपलं स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतो. ही स्पर्धा मोठी करण्यासाठी तुमचं योगदान मोठं आहे आणि तुम्ही या स्पर्धेसाठी मोठा वेळ दिला त्यामुळे आपलं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं विशेष दादा आभार. त्यांची सगळी टीम आहे आणि उत्कृष्ट कॅमेरा वर्क हे तुम्हाला बघायला मिळालं. 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता मॅचमध्ये. प्रति षटका पाठीमागे 10 धावांची आवश्यकता आहे. अथर्व कड रायझिंग स्टार ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीसाठी पुढे आलेला खेळाडू. हाच अथर्व कडला तुम्ही उद्या बघाल रायगडमध्ये खेळताना. उद्या रायगडसाठी रवाना होणारा अथर्व कड आज आपल्या गावच्या टीममधून पुढे खेळतोय. असा हा अथर्व आपण पाहाल ऑन स्क्रीनला. 24 चेंडू 40 ची गरज आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती सुहास मासाळ. सुहास मासाळ एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज तालुक्यातला मोठा ऑलराऊंडर. सुहास मासाळच्या खांद्यावरती जबाबदारी. 24 चेंडू 40. बॉल यावेळेस थोडासा वेगात चेंडू टाकला. अथर्व कडनं सुद्धा अगदी तितक्या शांत पद्धतीने हा बॉल कव्हर मध्ये खेळला. एक सिंगल एका सिंगलच्या मदतीनं गिरीश पवारला ऑन स्क्रीन ऑन स्ट्राईक हँडला तुम्ही बघाल. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे पुढे. कमी धावपलकीमध्ये ही चुरस आहे. अनेक वेळा तुम्ही बघा कमी धावपलकीच्या सामने जास्त वेगळं सौंदर्य प्राप्त करतात आणि हा खेळ हा डाव सुद्धा कमी धावपलकीमध्ये एक वेगळं सौंदर्य प्राप्त करू शकतो. त्यामुळं बघायचं आहे की ह्या खेळ आता इकडे कोणता संघाकडे ह्या मॅचची कहाणी राहील. जिंकणाऱ्या टीमला रोख रक्कम 75,000 रुपये आपण देतोय आणि मानाचा सन्मानाचा करंडक देतोय. त्यामुळे प्रश्न हा पहिल्या पारितोषिकाचा चॅम्पियन होण्याचा आहे. सार्थक बाबू धुमाळची जागा बदलून टाकली. बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला. सुहास मासाळ पुन्हा एकदा राईट हँड बॅटर गिरीश पवार. गिरीश पवारला तुम्ही किती वेगात चेंडू टाका त्याला फरक पडत नाही. कव्हर सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू. 4 धावांचा मोहर तिकडे. 21 चेंडू बनवायच्या त्या 30 धावा. 21 चेंडू मध्ये 30 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विजयाचं कॅल्क्युलेशन गिरीश पवारनं आता जवळ आणून उभं करायला सुरुवात केलेली आहे. या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा गिरीश पवारची बॅटिंग मोठी दिसली.
तोच खेळाडू. फुल टॉस आहे डाऊन द ग्राउंड आहे. माती कापत हा चेंडू सह निघालाय पुन्हा एकदा सीमारेषा आग लावून पार. डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 रन तिथे येतील. हा बॉल यावेळेस समोर टाकलाय चेंडू आणि पुन्हा एकदा लॉग ऑफ क्लिअर केलाय. डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. चार रन तिथे येतील. चार रन तिथे आलेले आहेत. हा बॉल यावेळेस स्वतः फॉलो थ्रो मध्ये सुहास मासा. मयूर खोमणेंना विनंती आपण इकडे थांबा. 18 चेंडू 22. खेळ जवळ आहे. 18-22 ची मॅच आहे. ड्रोन आपण पाहतो या ठिकाणी हे विवंगन दृश्य आपण पाहतो. हे कव्हर केलं जाते दादांकडून. 18-22 ची मॅच आहे. टीम हृदयाचा ठोका वाढवणारा हा सामना उत्कंठाशी पोहोचवतो का हे बघायचंय. आतापर्यंत या मॅच मध्ये पारड जड राहिलंय, जड दिसलंय हे उरुळी कांचनचं. तर आता गड अखिलेश कांचन. 18-22 ची मॅच. बॉल बॅटची कड होती मात्र डिक्लेरेशन झोन कडे हा चेंडू जाईल 2 धावांसाठी. आणि या 2 धावेच्या मदतीने धावपलकीवरती कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा चेंज होत आहे, पुन्हा एकदा बदलत आहे. 17 चेंडू मॅच मध्ये आणि 17 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 17 चेंडू मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये आपण पाल पुढे येऊन उभी राहिलेली. डावखुऱ्याताचे अथर्व कड ऑन स्किन ऑन स्ट्राइक. हा बॉल अथर्व अक्रॉस दी लाईन मिड विकेट फोडतोय अथर्व कड.
ते म्हणजे त्याचा बाउन्सर मार्शलचा वेस्ट इंडिजचा गोलंदाज. त्याचा बाउन्सर इतका जोरात असायचा की त्याने त्याच्या बाउन्सरच्या बेसवरती बाउन्सरनं अनेक दिग्गज फलंदाजांचे जबडे नाकं तोडून टाकले होते. इतका जबरदस्त बाउन्सर टाकायचा मार्शल. इकडे डेथ ओव्हरमध्ये जर तुम्हाला चांगलं काम करता आलं तर तुम्ही कमबॅक करू शकता वॉरियर्स. बॉल हवेत होता काही वेळ. एका धावेसाठीचा संघर्षाचा खेळ आहे. इकडे हार मानून चालणार नाही टीम. एका धावेचं महत्व मोठं आहे. रोहन गरदडेला आणलंय बॉलिंग ट्रॅक वरती. फिरकी गोलंदाज आहे रोहन गरदडे. आपल्या फिरकीच्या बेसवरती प्रतिस्पर्ध्याला रोखून टाकतो, चित्र बदलून टाकतो मॅच मधलं. आणि आपल्या भारतीय संघाचा सुद्धा प्रमुख आश्रय आपली फिरकी गोलंदाजी. अगदी भीषण सिंग बेदीन पासून ते अनिल कुंबळेंपर्यंत, हरभजन सिंग पासून ते आर अश्विन पर्यंत. अक्षर पटेल, त्या दिवशी बघितलंय अक्षर पटेलचा कॅच सुद्धा काय राहिला होता. बॉल यावेळेस उडवलाय चेंडू आणि झेल हे ड्रोनचं फुटेज ऑन स्क्रीनवरती दादांच्या माध्यमातून जे क्षणचित्र कैद केले जात आहे त्यांच्या ड्रोनमध्ये. हे पीटीसी लाईव्हची क्वालिटी आहे. कमी वेळेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारं दादाचं लाईव्ह हे या स्पर्धेसाठी आहे. आणि तुम्ही बघताय हे मैदान मोकळ्या आकाशाखाली दिव्यांच्या उजेडाच्या लख्ख प्रकाशात किती सुंदर दिसतं. बॉल समोर समोर चेंडू, बॉल सीमारेषेच्या बाहेर. DJ Rahul Remix. थँक्यू डीजे, थँक्यू. 9 चेंडू मध्ये बनवायच्यात आता 4 धावा. 9 चेंडू मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॅकवर्ड पॉइंट मध्ये कापरे साहेब असावेत कदाचित तिकडे. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि कापरे साहेबांनी तो चेंडू कव्हर केला. 3 धावा आता फक्त विजयासाठी. तीन धावा दूर आहे टीम विजयापासून. आपण चॅम्पियन. पहिल्या ट्रॉफीसाठी 75,000 रुपयांचा रोख धनादेश. हो हो हो, अथर्व कर्णला क्लीन बोल्ड केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय.
पुन्हा एकदा खेळ शांतता पसरली आहे, कारण अजूनही धावा पूर्ण झालेल्या नाही आहेत बनवून. उरुळी कांचन 3 धावांसाठीचा संघर्ष आहे अजून. ओहो हो, 2 येतील का इकडे? आणि आले 2. गफार खान सरांनी सांगितलं स्कोर इज लेवल, स्कोर इज लेवल. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता. 1 धाव. इकडे तुम्ही बघताय ही मॅच एक धाव फक्त दूर आहे या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यापासून. टीम उरुळी कांचन अमित साळुंकेंकडून 2000 रुपयांचं बक्षीस. हा सामना उरुळी कांचन जर जिंकला तर म्हणजे संपूर्ण बक्षीस त्यांना 77,000 रुपयाचं मिळू शकतं. हा सामना जर त्यांनी जिंकला तर एका धावेची आवश्यकता आहे आणि अजून एक धाव आली नाही. 5 चेंडू आणि बनवायचे अजून एक. 5 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. हो 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 हो, मॅच ऑन, मॅच ऑन. धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू 1 धाव जर होऊ दिली नाही तर दिलीप भाऊ झराड यांकडून द ग्रेट वॉरियर्स केडगाव संघासाठी 10,000 रुपयांचं बक्षीस. जर 4 चेंडू मध्ये 1 धाव बनवू नाही दिली तर दिलीप भाऊ झराड यांकडून 10,000 रुपयांचं बक्षीस आलंय आणि सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 4 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता है. बनना है तो समिंदर की तरह बनो, लोगों के पसीने छूटने चाहिए आपकी गहराई नापते नापते. Mind is weapon and weapon is always loaded and my silence now just spoke. Just wait and watch. सामना संपला नाही अजून. 4 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. ओ हो आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि चॅम्पियन
आमचे महाराज या स्पर्धेसाठी 5 दिवस समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी आमच्या स्पर्धेसाठी काम केलं अशा आमच्या स्पर्धेचे समालोचक अशोक शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते महाराज या नावाने ओळखले जाणारे आमचे प्रदीप सर यांचाही हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतो आहे। यानंतर सन्मान होतोय रेहान खान, आमच्या या स्पर्धेचे ऑफिशियल गुणलेखक रेहान खान यांचा सन्मान होतोय। माऊली शेळके यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या ठिकाणी हा सन्मान आपल्या स्पर्धेचे ऑफिशियल गुणलेखक रेहान खान। यानंतर सन्मान होतोय शिवांजली इव्हेंट मॅनेजमेंटचे हेड अँड लाईट्स आमचे सन्माननीय स्वप्नील ढमे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या। शिवांजली आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठीची लाईट व्यवस्थापनाचं काम केलं असे आमचे स्वप्नील ढमे। यानंतर सन्मान होतोय आमचे गुरुवर्य ज्यांनी अतिशय बहारदार या ठिकाणी समालोचन केलं असे ऋषी पवार सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांचा सन्मान रवीजी कोराळे त्यांचा सन्मान करतील। या सर। हॅलो 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 उरुळी कांचनच्या ज्या 2 विकेट्स घेतल्या होत्या टीम त्यांचं 1000 रुपयांचं बक्षीस संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक मोनूभाऊ बडेकर यांकडून होतं। तर आम्ही विनंती करतो की ते 1000 रुपयांचं बक्षीसच्या 2 विकेट घेतल्या। कोणी एक प्रतिनिधीला विनंती करतो आम्ही की आपण वरती या। 1000 रुपयांचं आपलं कॅश प्राइज आम्ही आपल्याला लगेच देतोय। मोनूभाऊ बडेकर यांकडून हे बक्षीस होतं। या खुशाल चला आपण स्टेज वरती। 1000 रुपयांचं बक्षीस मोनूभाऊ बडेकर